महाराष्ट्राचे प्रशांत यादवडे सर. धन्यवाद. थैंक यू प्रमोद. वेलकम बैक. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं एसपी बॉयज ट्रॉफी 2026 सीजन 6 ऑर्गेनाइज बाय शुभम पांडे. लेग कटर गेंद बहुत अच्छी गेंद थी समीर द्वारा. प्रणव और आदित्य गेंदबाजी में बिल्कुल अजय हैं. इस बार गेंद को खेला गया मिड ऑन पर. करण जिनके ऊपर सबकी निगाह रहेगी 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं. और एकता ग्रुप एक बहुत अच्छी टीम है. सरावली और जलबा देवी सरावली, ये जो 2 टीमें हैं, सरावली बी जलबा देवी पर सरावली, मैं आपको दरख्वास्त करना चाहूँगा आपको तैयार है ना अगले मुकाबले के लिए. स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के. निखिल एकदम डेंजर बोला भाई, खतरनाक. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में अजय द्वारा. रुतबी 11 एक जबरदस्त टीम है. संतुलन उनके पास जरूर है. स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के. अजय प्रमुख गेंदबाज हैं. टॉस गेंद फायदा नहीं उठा पाए. स्कोर लेग की तरफ गेंद जा रही है. टॉस गेंद मतलब एक खुशी आपके लिए होती है. नितेश कदम ने आखिर का वो 500 का इनाम दिया है. और पिछले मैच में बहुत बार मैंने देखा है वो बिजी भी रहे हैं. स्कोर 5 बगैर किसी नुकसान के. करण 4 पर खेल रहे हैं. इस वक्त 2 बल्लेबाज हैं, करण पाटिल और करण कोम. इंतजार किया पोजीशन में खूबसूरती के साथ डाउन द ग्राउंड गेंद को खेल दिया करण. 6 रन. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, बेहतरीन टाइमिंग. प्रोलिंग पर अगर एक्शन रिप्ले देखेंगे तो बहुत इंटरेस्टिंग हो जाएगा जिस तरह से स्ट्रोक खेला गया था करण द्वारा. ये बॉल जो है ना बहुत महत्वपूर्ण है, इसीलिए बॉल की तरफ जाएंगे. अब ये क्या ये एक्शन रिप्ले हैं? यस, तीर से समान छू लिया आसमान. बल्लेबाज करण खड़े हैं. सीना तान करण, वेल डन. Rana Lemon Panan. लेग ब्रेक इन ऑन साइड पर अगेन द टर्न खेल दिया है. व्हाट अ शॉट. बल्लेबाज ने की अपनी मनुष्य पूरी. हम मान दी है 6 रन की मंजूरी. करण करण नंबर 23 जमा कुठले पहिल्या षटकामध्ये अप्रतिम स्टार्ट करून दिलाय. 23 पनान. अजयचे षटक महागडे ठरले. ऑफ स्टंप के कापे बाहर गेंद. विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए तो फिलहाल अंपायर की तरफ से वाइड बॉल का इशारा. दूसरे ओवर का खेल बीच मैदान पर जारी है. स्कोर 25 रन बगैर किसी नुकसान के. 2 वाइड बॉल, एक 22 का इशारा हुआ था. और दूसरे ओवर का खेल अगर देखें तो पहले ओवर की कहानी बहुत बढ़िया रही है. दूसरा ओवर आपको और बेहतर बल्लेबाजी करनी होगी. ऑफ स्टंप के बाहर गेंद. इस बार बैकफुट पर गेंद को खूबसूरती के साथ खेल दिया. खराब फील्डिंग बाउंड्री लाइन पर.
क्या छोटा जीवनदान मिला बल्लेबाज को और दो रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी। रन संख्या 27 बगैर किसी नुकसान के। एकता ग्रुप संगठन, एकता, टीम वर्क बहुत महत्वपूर्ण रहेगा इस मुकाबले में। एकता ग्रुप के लिए 27 पनन। 3 ओवर की यह कहानी है। पहला मुकाबला जैन मान ने जीता, बहुत ही शानदार प्रदर्शन। टप्पा थोड़ा ऑफ टर्म के बाहर रखा गया था। ये अच्छी गेंद थी गेंदबाज मनीष द्वारा, और ये बिंदी गेंद देना बहुत महत्वपूर्ण। 8 गेंदों में 27 रनों की साझेदारी। यहाँ पहले विकेट के लिए करण पाटिल और करण के बीच। स्टोक हवा में गेंद है, मनीष गेंद के नीचे, ये कैच ले लिया। कैच करण पाटिल की पारी समाप्त। 24 रन बनाए, 9 गेंदों का सामना किया, पहले विकेट का पतन। ट्वेंटी7 पवन, पहला ब्रेक थ्रू मनीष अपने टीम के लिए दिलाते हुए। और इस वक्त अगर देखिए तो एक बहुत बड़ा झटका एकता की उम्मीदों को लगा है। करण पाटिल सेट बल्लेबाज बैक टू द पेवन चले गए। नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए अमन। वक्त मैं आपको बताऊंगा, फिलहाल समय इस वक्त टाइम 4:18 का। ओवर दूसरा प्रगति पर है और इस पारी की 9 गेंदें शेष। टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आए, बढ़िया गेंद थी, गति परिवर्तन किया गया था मनीष द्वारा। काफी किफायती गेंदबाजी कर रहे हैं, और जब आप वेरिएशन कर रहे हैं तो कंट्रोल होना बहुत जरूरी। सही इलाके में गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक मनीष द्वारा। इस पारी में अभी भी 8 गेंदें शेष हैं, 10 गेंदों का खेल, और एकता ग्रुप ने 27 रन स्कोरबोर्ड पर बनाए हैं। बल्ला छूटा, ऑन साइड पर गेंद को खेल दिया, स्क्वायर लेग की तरफ गेंद जाएगी, 6 रन। अमान का तूफान, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, और इस चक्के के साथ अमान ने डाली है जान। बल्ला से छूटा था, उसके बावजूद कनेक्शन अच्छा था। ये रबर बॉल का टूर्नामेंट है, और जब आप बल्ले के बीचों बीच खेलते हैं तो बहुत दूर गेंद जाती है। स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 33 रन, 1 विकेट के नुकसान पर। एकता पहले बल्लेबाजी करते हुए। मनीष अपने बॉलिंग में पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। सामना करेंगे अमान, इस प्लेइंग 6। टप्पा खाते गेंद थोड़ा सा घूमते भी। ओवर की समाप्ति। टीम मीटिंग ना करे, टीम मीटिंग ना करे, 2 ओवर का खेल समाप्त, 33 रन स्कोरबोर्ड पर है। तो इसका मतलब एकता ग्रुप ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है। टीम मीटिंग आपको नहीं करनी है, तब तक कुंदन का गाना सुनते हैं और तीसरे ओवर की कहानी। Thank you so much. Now scored 33 per 1. एकता ग्रुप ऋत्विक के बीच आज के दिन का ये तगड़ा मुकाबला। सरावली बी और जलबा देवी आपको टॉस के लिए आना है। स्कोर 33 पर 1. 33 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकाचा खेळ. जास्त वेळ घेऊ नका. कल्पेश तयार आहे गोलंदाजी मार्कवरती. सरावली टीम कॅप्टन या टॉससाठी. क्लीन बोल्ड, फलंदाजा पडली बॉल,
दांडी झाली गोल. अत्यंत महत्वाचं विकेट. करण आउट. एक्शन रिप्ले में देखे. हो गई गलती, हो गई भूल. दांडी गोल, दांडी गोल, दांडी गोल. गेंदबाजी पावरफुल. 33 रन 2 विकेट के नुकसान पर एकता ग्रुप. नए बल्लेबाज पवन आए हैं बल्लेबाजी करने के लिए. पवन चेपर के तरह पवन ने अपना खाता नहीं खोला है. न्यू बैटर बैकफुट पर चले गए. ऑन साइड पर खेल दिया. गेंद के नीचे खिलाड़ी. क्या तो नहीं होगा, वो दूर खिलाड़ी है. कम से कम 2 रन लेने का मौका मिलेगा. 2 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी. ना स्कोर 35-2. तीसरा ओवर आखिरी ओवर है. सरावली बी टीम कैप्टन जलवा देवी. सरावली कैप्टन आपको टॉस के लिए आना है. जल्दी टॉस के लिए आना है. कल्पेश का ये बहुत महत्वपूर्ण ओवर है. ओ बहुत अच्छी गेंद थी. बढ़िया गेंद. आगे गेंद थी. इस बार लॉप किया गया था. राइट साइड पर अपने कैच लेने की कोशिश कल्पेश द्वारा. इस ओवर में बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं. सही इलाके में गेंदबाजी करते हुए गेंदबाज कल्पेश. इनिंग की 3 गेंदें शेष. सुंदर गेंद. बल्लेबाज आउट. विकेट के सामने पाए गए. अमान बैक टू द पेवेलियन. तीसरे विकेट का पतन. Master, thank you Kundan, and our score 36-3. असरदार गेंदबाजी इस ओवर में कल्पेश द्वारा. ऑन साइड पर अलॉन्ग द कारपेट गेंद को खेला गया. और 9 सेकंड पर जो खिलाड़ी है ना, बल्लेबाज फिसल गए हैं. तो आपको 1 ही रन मिलेगा. मनीषा तो बिल्कुल 2 रनों की थी, लेकिन करे तो क्या करे. शरीर का संतुलन आपका अच्छा नहीं है. ओवर तीसरा आखिरी गेंद शेष है इस पारी की. स्कोर 37-3 विकेट के नुकसान पर. सरावली बी और जलवा देवी सरावली, मैं आपको दरख्वास्त करना चाहूंगा टॉस के लिए आइए. पवन 3 पर खेल रहे हैं. आयुष 1 पर. 3 विकेट आपने खो दिए हैं. एकता ग्रुप बहुत अच्छी टीम जरूर है. पहले 2 ओवर में बढ़िया प्रदर्शन रहा. बल्ले का बाहरी किनारा. आकाश का सहारा. पवन बेसहारा. चौथे विकेट का पतन. एकता ग्रुप 37 और इस मुकाबले में जीतने के लिए ऋत्विक के सामने 38 रनों का लक्ष्य.
जोडले गेलेत प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनलवर, त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते 38 रनचं. चला स्पीडअप करा जरा गेम. सामन्याला होते सुरुवात. आकाश गिरत गेल्या मॅचमध्ये 61 रनची धुवाधार बॅटिंग केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. बॅटिंग करण्याच्या अगोदर, बॅटिंग स्टान्स घेण्याच्या अगोदर त्याने मात्र खेळपट्टीला नतमस्तक झाला, बॅटला चुंबन केलं आणि त्यानंतर बॅटिंग स्टान्स घेत असताना पाहायला मिळतोय. फार कमी प्रमाणात असे खेळाडू पाहायला मिळतात. पहिलाच बॉल, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, तिथे बॉल येण्याच्या अगोदरच स्लिप झालेत. अगदी मात्र त्या ठिकाणी एन्जॉय करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 4 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार, आडव्या बॅटचा वापर केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक होता, थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल निघून गेला फाईन लेगला 4 रनसाठी. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 4 या धावसंख्येवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पंचांकडे अपील केली, परंतु आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. उत्साह जास्त होता या बॉलवर. अगदी पाठीमागे खूप चांगल्या पद्धतीने एकविरा मातेची जी मानाची टोपी असते ती मात्र परिधान करणारे विकेट किपर पाहायला मिळत आहेत. रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि कार्ल्याच्या डोंगरावर जाण्यास प्रत्येक भक्तजण मात्र तयार होतात. बॅटची एज, आकाश गरजच्या खेळीला पूर्ण विराम. क्या बात आहे. नुकताच आई एकविरा मातेचा उल्लेख केला आणि त्याच विकेट किपरकडे मात्र बॉल विसावला गेला. आकाश गरजच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. या ऐकूया आपण एक सुमधुर. बात आहे कुंदन गरज. हीच खूबी आहे कुंदन गरजची. मात्र कोणत्या टॉपिकवर कशी चर्चा चालले समालोचकाची, त्यानंतरचं मात्र हे सॉन्ग पाहायला मिळतं. आई एकविरा मातेवर आधारित असलेलं, नवसाला पावणारी, हाकेला धावणारी आई एकविरा मातेला वंदन. इथून या वेळेला फोर्स केलं या बॉलला, मात्र सेफ झोनमध्ये आहे. दुसरी रन पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आणि 2 रन्स कंप्लीट केलेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचते ऋत्वी 11 या टीमची 6 या धावसंख्येवर. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 6 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. अजय आणि आकाश सध्या ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज अमनचा हा बॉल खूपच बाउन्स मिळाला होता. पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 फॉर दी ओव्हर. दोन्ही पंच त्या ठिकाणी सक्षम आहेत. कालच्या दिवसापर्यंत नितेश कदम यांना आपण पाहिलं तर आज एन्जॉय केलं. थोड्याच वेळात प्रो लिंक स्पोर्ट्सवर मात्र त्यांची रील व्हायरल होताना पाहायला मिळेल. मात्र हे फनी मोमेंट्स असतात, परंतु खूप नशिबाने साथ दिली. कारण तुमचे कर्म चांगले असतील तर नशीब तुमच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतं आणि ते नितेश कदम यांचे कर्म चांगले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेला अप्रतिम फोर्स केलंय, हॅमर केलंय, सरळ बॉलला फेकून दिलंय. आकाशच्या बॅटमधून खणखणीत कडक शॉट, 6 धावा. तेरा रन झालेत. काय फटका खेळला होता, सुपर टायमिंग. एक्झॅक्टली बॅटवर या वेळेला बॉल आला रडारमध्ये. चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावा. मॅच बॉल आलेला आहे. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेले. 5 बॉलचा खेळ झालाय. ऋत्वी 11 38 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर ऑन साईडला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पायावर बॉल जाऊन आदळला. कदाचित बॅटची हलकीशी एज, सागर मोरे सर तेच सांगतायत.
एका साईडला नदीम शाह सर आपण पाहत आहेत. खूप दुरून दुरून पंच या स्पर्धेला येतात वेळेवर. ही खूप महत्त्वाची बाब आहे. आवर्जून सांगावं असं वाटेल. 14 रन झालेत. 14ला 1 सध्या आपण पाहत आहेत पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 बॉल्स रिमेनिंग अँड 24 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 बॉल 24 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सागर मोरे सर यांना आपण पाहिलं तर खार जिमखाना या ठिकाणाहून ते उपस्थित झालेत. तर म्हणजे जवळजवळ बँड्रावरून आपण पाहू शकतायत. त्यानंतर आपण पाहिलं तर नदीम शाह सर चेंबूरवरून येत आहेत. ट्रॉम्बे कॉलनी या ठिकाणाहून येत असताना पाहायला मिळत आहेत. आणि सर्वात अजून लांबचा प्रवास करणारे साजिद लाला सर जे विटी या ठिकाणाहून येत आहेत. म्हणजेच तुम्ही पाहू शकाल की या स्पर्धेची जी क्वालिटी आहे ती अप्रतिम पाहायला मिळते. दुरून दुरून पंच आल्यानंतर वेळेवर पोचतात ही खुबी राहिले. आणि त्या तिन्ही पंचांच्या माध्यमातून असं दर्शवलं जातं की क्रिकेटला किती वेळ देत आहेत, वेळेचं नियोजन काय असतं, मग किती वाजता घरातून त्यांना निघावं लागत असेल हे मात्र विचारसुद्धा तुम्ही करू शकत नाही. 4:30 5 5:30 6ला घर सोडावं लागतं. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल आणि तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या ऋत्वी 11 टीमची 15वर जाऊन पोहोचली गेले. सध्या ढगांनी विश्रांती घेतले. आभाळ थोडंसं स्वच्छ दिसतं आणि त्यामुळे थोडेसे पावसाचे संकेत दिसत नाही आहेत. परंतु धावांचा पाऊस हा डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये पडताना पाहायला मिळतोय. 15 रन, 1 विकेट, 23 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज पमन, अगोदरचा गोलंदाज होता अमन. रायमिंग वर्ड्स, यमक जुळणारे शब्द. पुन्हा एकदा गोलंदाज थोडेसे थांबले होते. हा निर्णय चांगला असतो. कधी कधी तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेला डिरेक्ट बॉल सोडण्याच्या अगोदरच आपण मनामध्ये विचार केला पाहिजे. आणि हे सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात एक डिसिजन घ्यावा लागतो, आज काय करायचंय. इथून बॉलला लेफ्ट केलं, सोडून दिलं आणि कंट्रोल चांगलं केलं होतं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 16वर जाऊन पोहोचली गेले. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अजय आणि आकाश, पृथ्वी 11 टीम 16वर जाऊन पोहोचले. 22 रनची आवश्यकता. चांगला बॉल होता, चांगला बॉल. अजय या बॉलला खेळू शकले नाही. थोडासा बॉल खाली राहिला. सबमरिंग डिलिव्हरी. ग्रेट ग्रेट. यावेळेला सातत्याने आपण पाहताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16. आता बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 22 रन. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना डॉट बॉल. खराब फलंदाजीचं पृथक्करण सध्या तरी पाहायला मिळतं, कारण 2 डॉट आले, दबाव वाढलाय. शॉर्ट टर्मचं क्रिकेट आहे. 3-3 षटकांचे सामने. तुम्हाला त्या शॉर्ट टर्म मध्ये स्वतःला कॅप्चर करावं लागतं, ऍडजस्टमेंट करावं लागतं. गोलंदाज पमन, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा चांगला बॉल. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. दबाव वाढवणारा हा बॉल पाहायला मिळतोय. विकेट मिळेल. ॲज अ विकेट किपर चांगली विकेट किपिंग करत असताना ग्रेट विकेट किपिंग. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. मग ऊन वारा वादळ पाऊस काहीही असो, क्रिकेट आमचा मान आहे, क्रिकेट आमचा सन्मान आहे, क्रिकेट आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे, तर क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने व्यापून टाकलंय सध्याच्या घडीला. यावेळेला आल्या आल्या कल्पेश ठरवून आला होता. सरळ बॉलला फेकून दिलंय. थोडासा स्टेप आउट झाला आणि सरळ बॉलला मात्र दिशा दाखवली बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा.
फटका खेळला, 16 रनची आवश्यकता आहे. फरदीन काझी मुंबईचा वंडर बॉय, जास्तीत जास्त वेळा 12वा खेळाडू राहिला असेल तर तो फरदीन काझी होता. सर बॅटचा वापर जरूर केला गेलाय, फोर्स केला होता या बॉलला. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेले, 2 रन्स मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. आता विजयासाठी बॉल आहे 6 आणि 6 बॉलमध्ये 14 वन शॉट या सेकंड शॉट आहे, म्हणजेच 15 रनची आवश्यकता असेल. एक 6 बॉलमध्ये 15 रन. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतायत आणि हे गेल्या मॅचचे मोमेंट सध्या सिद्धांत कदम आम्हाला ऑन स्क्रीन दाखवत आहेत. नितेश कदमचा हा बॉल, पार्थ गावडचा हा मिस टायमिंग फटका, त्यानंतरचा पायाने बॉल रोखण्याचा प्रयत्न केला, त्या बॉलच्या पाठीमागे धावले आणि त्यानंतर मात्र बॉलला रोखण्यासाठी मात्र अक्षरशः मैदानाला त्यांनी नतमस्तक केलं. आणि हे थोडेसे कुठेतरी आपण पाहतायत, पुन्हा पाहू शकता. जर नितेश कदम ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत तर आपण पाहू शकतायत हेच नितेश कदम आहेत का. आणि इथून मात्र ती टॅगलाईन वेगळी दिली जाईल या ती मात्र शंका नाही आहे. मात्र या वेळेला नतमस्तक झाले, असे ऐन वेळेला पडणार नाही आहेत, परंतु या ठिकाणी एन्जॉय केलंय. या वेळेला बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. एक रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत फेकीपर्यंत, मात्र या वेळेला तू मैं हा ना करता करता इथेच मात्र प्लॅनिंग फसलंय आणि काय घडलं गेलं आपण पाहू शकतायत. फलंदाज बाद होताना बॉल आणि 13 रन. एका बॉल मागे मात्र 3 जण जरूर धावत होते आणि शेवटी मात्र विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात. आकाशला परतावा लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्याची जागा घेण्यासाठी निघून गेलाय मेहुल. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल 13 रनची आवश्यकता. गोलंदाज आयुष आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. या बॉल ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न सक्सेस ठरले. सरळ बॉलला मात्र फेकून दिलाय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी. व्हॉट अ शॉट. ऑफ भिवंडी अर्थातच हँडसम क्रिकेटर विवेक शेलार. खालिंग एक्सप्रेस सध्या आपण पाहतोय 7 रनची आवश्यकता. 4 बॉल आहेत. यावर ऑन साईडला हेलिकॉप्टर शॉट. वा, एक्सलंट फिल्डिंग. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. हे सुद्धा मात्र क्षणचित्रे फितीत केली जातील यात मात्र शंका नाहीये. जबरदस्त 3 रन. आता बॉल आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी रन्स हवेत त्या जवळजवळ आपण पाहतायत 3. 4 रन. 3 बॉल 4 रनची आवश्यकता. काय फिल्डिंग केले. वाह, लाजवाब. 3 बॉल 4 रनची आवश्यकता आहे. 3 बॉल आणि 4 रन. व्हॉट अ फिल्डिंग. एक्सलंट. उडता पंची. आणि या वेळेला काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. करण कोम. काय फिल्डिंगचा दर्जा. के वा, हॅट्सऑफ आहे. 3 बॉल 4 रन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. आयुषचा हा बॉल. यावेळेला कल्पेचा हा धमाका. 4 रन. विजयाचा चौकार. पृथ्वी 11 टीमने या
मॅच मध्ये मात्र बाजी मारली आणि 12वे खेळाडू सर्वात जास्त खुश होतात आणि त्यामुळे मयूर खुश आहेत. चला लगेच आपण घाई करायची आहे, वेळेची दिरंगाई न करताना प्लीज. वेल डन कल्पेश. मॅच समरी करण पाटील 24 रन, अमन 6, पमन 3,